संपूर्ण राज्यात एकल वापर प्लॅस्टिकवर बंदीच आहे. मात्र प्लॅस्टिकच्या फुलांमुळे फूल उत्पादक शेतकऱ्यांना फटका बसला आहे. याबाबत विशेष मोहीम राबवली जाईल. अशा फुलांचा वापर सजावटीसाठी करणाऱ्या मंगल कार्यालयांवर कारवाई केली जाईल, असं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधान परिषदेत दिलं. प्लॅस्टिक किंवा तत्सम फुलांवर बंदी घालणारी विशेष अधिसूचना काढली जाईल. वेगळी यंत्रणा तयार केली जाईल. अशा प्रकारच्या बाजारपेठांवर कारवाई करायचे अधिकार महानगरपालिकांना दिले जातील, असं मुख्यमंत्री म्हणाले. याच्या अंमलबजावणीसाठी मंगल कार्यालयांना काही कालमर्यादा ठरवून द्यावी, असा मुद्दा अनिल परब यांनी उपस्थित केला होता. तो मुख्यमंत्र्यांनी मान्य केला. प्लॅस्टिकच्या फुलांच्या विक्रीवर बंदी घातल्यासंदर्भातला प्रश्न आमदार प्रवीण दरेकर यांनी उपस्थित केला होता. मुळामध्ये प्लास्टिक बंदी आहे, पण स्पेसिफिक आज शेतकऱ्यांची जी फुलं आहेत त्या फुलांचं मार्केट प्लास्टिकची फुलं हे मोठ्या प्रमाणात रिप्लेस करतायत. त्यामुळे या संदर्भात स्पेशल डिस्पेन्सेशन आणि स्पेशल ड्राईव्ह ही सभागृहाची इच्छा आहे. त्यामुळे निश्चितपणे त्या संदर्भात आता हे जे काही नोटिफिकेशन आपण प्लास्टिक बंदीचं काढलेलं आहे याच्यासोबत त्याच्या अंतर्गत एक स्पेशल नोटिफिकेशन स्पेसिफिक प्लास्टिकच्या किंवा तत्सम फुलांच्या बंदीच्या संदर्भात स्पेसिफिक मेन्शन करून ते काढलं जाईल. त्याकरता वेगळी यंत्रणा तयार करण्यात येईल आणि महानगरपालिकांना देखील सूचना देण्यात येतील, त्यांनाही अधिकारित्या देण्यात येईल की त्यांनी अशा प्रकारच्या मार्केट्सवर कारवाई करावी. जे डेकोरेशन करणारे किंवा जे हॉल्स आहेत, बँक्वेज आहेत, यांनाही नोटिसेस देण्यात येतील की त्यांनी हे वापर करू नये. वापर केलं तर त्यांच्यावर काय कारवाई करता येईल हेही या नोटिफिकेशनच्या माध्यमातून आम्ही पडताळून पाहू आणि त्यात ते शक्य असेल तर याच नोटिफिकेशनच्या अंतर्गत ज्या बँकवेजमध्ये अशा प्रकारचे आर्टिफिशियल फुलं वापरले जातील त्यांनाही त्या संदर्भात दोषी मानलं जाईल. एप्रिल 2025 ते जानेवारी 2026 या कालावधीत एकल वापर प्लॅस्टिकच्या बंदीचं उल्लंघन करणाऱ्या 3,390 आस्थापनांवर दंडात्मक कारवाई करून सुमारे 1.5 कोटी दंड वसूल केल्याची माहिती पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी प्रश्नाच्या उत्तरात दिली. एकल वापर प्लॅस्टिक आणि थर्माकोल यावर बंदीच आहे. नियमभंग करणाऱ्यांवर कारवाई सुरूच आहे. पण तरीही अशा प्लॅस्टिकच्या वस्तूंची विक्री होत असेल तर तपास करून कारवाई करू, असं आश्वासन त्यांनी दिलं. शशिकांत शिंदे, अमोल मिटकरी, सदाशिव खोत यांच्यासह इतरांनी यावर चर्चेत भाग घेतला. पाहूया विधान परिषदेच्या कामकाजाचं थेट प्रसारण. सभापती महोदय, अतिशय महत्त्वाचा विषय आहे की महाराष्ट्रातील हिमोफिलिया रुग्णांसाठी अत्यंत तातडीची सेवा सुधारणा ह्या बाबतीतला हा पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशन आहे. सभापती महोदय, इतर राज्यांमध्ये गुजरात, केरळ, कर्नाटक सारख्या राज्यांमध्ये हे आधुनिक औषधं तिकडे उपलब्ध केली जातात. रुग्णांना सुरक्षित दीर्घकाळ उपचारही मिळतात. तसंच इतर राज्यात प्रोफिलॅक्सिस हा उपचार दिला जातो. केरळमध्ये आशाधाराच्या नावाने दिला जातो. परंतु सभापती महोदय, आपल्याकडे ह्या बाबतीतलं कुठलंही नियोजन नाही आहे. सभापती महोदय, ससून हॉस्पिटलमध्ये व केईएम हॉस्पिटलमध्ये मुंबई येथे DMR मार्फत मिळणारे अँटी हिमोफिलिया फॅक्टर्स हे चक्क बंद केले गेलेले आहेत. सभापती महोदय, आवश्यक आर्थिक तरतूद करून ही औषधं नेहमी व पुरेशा प्रमाणात उपलब्ध करून देण्यात यावी. ही रुग्णालय शस्त्रक्रियेसाठी विशेष केंद्र आहेत. परंतु सध्या रुग्णांना गुजरात, सुरत व इतर राज्यात जावं लागतं आहे. तरी पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशनच्या माध्यमातून हिमोफिलिया हा फक्त वैद्यकीय प्रश्न नाही तर सामाजिक न्यायाचा मुद्दा आहे. महाराष्ट्राने इतर राज्यांप्रमाणे पुढाकार घेतल्याने रुग्णांचे जीवनमान सुधरेल आणि त्यांना सन्मानाने जगता येईल या बाबतचा पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशन मांडत आहे. यांनी दिलेल्या 289 द्वारे जो प्रश्न होता वडगाव पानचा तो ऑलरेडी झालेला आहे. त्यामुळे त्यांचं पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशन प्रश्न नाही. फक्त ही बाब सभागृहाच्या निदर्शनास आणून द्यायची असते आणि ती आणून दिलेली आहे आणि त्याच्यावरती गृहराज्यमंत्री महोदयांनी त्याच्यावरती सविस्तर विवेचन केलेलं आहे. आता दादाराव केचे आपण मोठं दिलेलं आहे, छोट्या स्वरूपात मांडा. आता आपण विधिमंडळाच्या कामकाजाचं थेट प्रसारण पाहत होतो. आता वळूया